आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। उपवर्गीकरणाविरोधात अनुसूचित जातींचा भव्य मोर्चा, बदर समितीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी। अकोला येथे सम्राट अशोक सेनेच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात अकोला येथे भव्य मोर्चा काढण्यात आला। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। उपवर्गीकरण अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या या मोर्चात विविध संघटना, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चेकऱ्यांनी आरक्षणाचे उपवर्गीकरण थांबवा, अनुसूचित जातींचे ऐक्य टिकवा, आरक्षणाचे रक्षण करा अशा घोषणा देत आपला तीव्र निषेध व्यक्त केला। उपवर्गीकरणाचा निर्णय हा अनुसूचित जातींसाठी अन्यायकारक व अहितकारक ठरणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या मोर्चाची प्रमुख मागणी म्हणजे उपवर्गीकरणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या बदर समितीचा संपूर्ण अहवाल तात्काळ जाहीर करावा। महाराष्ट्र राज्य शासनाने जो सध्या उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला हा अतिशय चुकीच्या पद्धतीनं, अशी कुठलीही तरतूद नसतानाही उपवर्गीकरण हे कसे काय करतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची निर्मिती करताना आर्टिकल 15(4) मध्ये स्पष्ट आदेश दिलेला आहे की 15(4) मध्ये घटनेत कशा पद्धतीनं आरक्षण दिलेलं आहे। मग आरक्षण देत असताना आता त्या आरक्षणाची उपवर्गीकरणाची कुठलीच तरतूद अहवाल नसताना सार्वजनिक झाल्यानंतर नागरिकांना वस्तुस्थिती समजेल, तसेच आपली मते, हरकती व सूचना प्रभावीपणे मांडता येतील असे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे। दरम्यान प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पारदर्शकता ठेवावी आणि अनुसूचित जातींच्या हक्कांवर गदा येणार नाही याची हमी द्यावी, अशी मागणीही यावेळी सम्राट अशोक सेनेच्या वतीने करण्यात आली। उपवर्गीकरण कशाच्या माध्यमावर तुम्ही करता? सगळ्यात पहिले की महाराष्ट्रात जातीय न्याय जनगणना झाली पाहिजे। जातीय न्याय जनगणनेवरच तुम्ही आरक्षण ठरवू शकता।